नमस्ते. मी कोळेकर, श्री गणेश इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कराडहून इथे नाशिकमध्ये आज आमचे फार जुने ग्राहक आणि अतिशय उद्योगी ग्राहक श्री एकनाथ गयाजी जाधव यांच्याकडे आलेलो आहे. तर त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे, त्यांच्या बिझनेसबद्दल माहिती घ्यायची आहे. थोडं त्यांच्याकडे मी देतो. सर जाधव सर, तुम्ही थोडं बोला. तुमचं नाव सांगा, ओळख सांगा, या पत्ता सांगा. माझा अंबिका रसवंतीगृह, जुना गंगापूर नाका, नाशिक. माझं नाव एकनाथ गयाजी जाधव, राहणार नाशिक. माझा व्यवसाय 83 सालापासून याच ठिकाणी, एकाच ठिकाणी, जुना गंगापूर नाका, नाशिक या ठिकाणी आहे. तर व्यवसाय हा ऊस साफ करण्यापासून स्वच्छता पहिल्यापासून ठेवल्यामुळे गिरायकाची क्वालिटी आणि याच्यात सहमत झाल्यामुळे सर्व गिरायक माझ्याशी सहमत आहे आणि सहकार्य भरपूर इथं लाभल्यामुळे मी आज 43 वर्ष एकाच ठिकाणी व्यवसाय करू शकलो. हा व्यवसाय तुम्ही सुरू केलाय का तुमच्या वडिलांनी आजोबांनी, असं थोडंसं माहिती द्या. आणि हा व्यवसाय करताना, या बाजूला थोडंसं, हा व्यवसाय करताना तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या मशीन वापरल्या, परत नंतर तुम्ही श्री गणेशची मशीन वापरायला लागला, त्या संबंधी थोडी माहिती द्या, मग आपण पुढचे थोडे प्रश्न विचारू. मी सुरुवातीला लोखंडी मशीन पहिल्यांदा छोटं मशीन घेतलं होतं. त्याच्यावर ट्राय करता करता त्याच्यापेक्षा थोडं मोठं घेतलं आणि असं करता करता मी 5 मशीन वापरले. वर्षा 2 वर्षात ते खराब व्हायचे. मग मला एक गणेश इंजिनिअरिंग कराड कोळेकर सरांचं सहकार्य लाभलं, पाहण्यात आलं, नंबर भेटला. मग त्यांच्याकडून मी मशीन आणलं ते सुरुवातीला तर ते मी 12-13 वर्ष वापरलं. मला मेंटेनन्स कुठलंच काही नाही मिळालं, काम व्यवस्थित झालं. पण मला लोड कमी पडायला लागला, गिराईक थोडेसे. मग मी त्यांच्याकडे जाऊन 3 BHKचं मशीन, 3 HP मशीन घेतलं आणि माझा धंदा आज चांगल्यापैकी सेटअप झाला. तिथून पुढे ते. हा व्यवसाय तुम्ही चालू केलाय का तुमच्या वडिलांनी आजोबांनी चालू केलाय? हा व्यवसाय वडील आणि मी, आमच्या दोघांच्या सहमतीनं. मी 18 ते 19 वर्षाचा असेल तेव्हापासून मी त्यांच्या हाताशी, म्हणजे माझ्या देखतच पण वडिलांच्या सहकार्याने तो व्यवसाय चालू झाला. त्याच्यानंतर मग मी आज एवढे वर्ष, आणि आता माझा मुलगा 31 वय रनिंग आहे, तो आज माझं दुकान सांभाळतोय, मी त्याला सहकार्य करतो. म्हणजे साधारणतः तुम्ही आज माझ्या वयाचे 63-64 वयाचे आहेत, म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट 40 वर्ष तरी हा बिझनेस केलेला आहे. हो, 40. वडिलांच्या बरोबर आणि तुम्ही स्वतंत्र. आता तुमची मुलं याच्यामध्ये आहेत. हो. म्हणजे तुमच्या व्यवसायाचा जो हे आहे, कालावधी आहे, ते खूप जुना आहे आणि अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या यांनी मशीन वापरल्या. त्या मशीन सगळ्या इथे नाशिकमध्ये तयार व्हायच्या का काही मुंबईच्या मशीन्स होत्या त्या वापरत होतो तुम्ही? मुंबईचे मशीन नाही वापरलं, पण गुजरातचे मशीन होते, तेच वापरले. मग मला मुंबईचं मशीन आणायचं होतं, पण मग कोळेकर सरांचा नंबर भेटला. मग त्यांच्याशी संपर्क साधला, ते मुंबईचं मशीन आणणं कॅन्सल केलं आणि कोळेकर सरांचं मशीन आणलं. तुम्ही यांनी सुरुवातीला तुम्ही 2 HP माझं मशीन घेतलं, 2 HP सिंगल फेज 3 रोलरचं मशीन घेतलं होतं. साधारणतः तुम्ही 2010 मध्ये मशीन घेतलं होतं, ते 2022-23 पर्यंत तुम्ही वापरलं. ते मशीन तुम्ही परत दुरुस्त करून, जवळजवळ तुम्ही 10 ते 11 वर्षांनी दुरुस्त करून ते परत तुमच्याच नातेवाईकांना, तुमच्यातच आहे म्हणजे तुमच्या नातेवाईकांना दुसऱ्या ठिकाणी चालू केलं असं म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही 3 HP हेवी ड्युटी 3 फेजचं मशीन आणलं. त्या रोलरची लांबी 10 इंच आहे. तो व्यवसाय तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने खूप सेट केलेला आहे. इथे जर गिराईक बघितलं तर बऱ्यापैकी प्रचंड लोक इथे रांग लागलेली असते. मी यांचा रस पिला तर मला असं वाटलं की तुमच्याकडे त्या रसामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, त्याची चव वेगळी आहे. तर आता तुम्ही जे वापरणारे ऊस आहात, याच्यासाठी जे रस काढण्यासाठी ऊस वापरता, ते कोणत्या पद्धतीचे असतात, कोणत्या ह्याचे असतात ते सांगा. 1008 किंवा 86 032 त्यापैकी को
आणि पायलट या प्रकारचे 3 जातीचे ऊस वापरतो, जो मिळेल तो. बाकी बरं, काही हे नाही. ऊस हे तुमचं जे दुकान आहे अंबिका रसवंतीगृह या नावाने जे आहे, हे जुना गंगापूर रोडवर आहे. हो. हे किती वर्ष झालं याच ठिकाणी आहे? 83 सालापासून 1983 सालापासून याच ठिकाणी आहे. ही जो जागा आहे, हे प्रेमासिस हे तुमची स्वतःची आहे? हो. हे नंतर मी 91 ला घेतले हे दुकान. त्याच्या आधी पूर्वी भाड्याची जागा होती, रस्त्याची त्या बाजूला होती, फक्त त्या बाजूनं या बाजूला. म्हणजे जागा बदलून तुम्ही नवीन या भागात आला. फक्त ते उत्तर पश्चिमेला होतं, आता उत्तरेला आलो. ओके, ठीक आहे. दुसरं, मी तुमचा व्यवसाय बघतो, वर्षानुवर्षे तुमचा व्यवसाय वृद्धिंगत होतोय, वाढतोय. त्याच्या मागची खरी कारण काय, म्हणजे तुमचं काय मत आहे याच्यातलं? आपलं व्यवसाय तुम्ही तुमच्या वडिलांनी चालू केला, तुम्ही त्यात खूप कष्ट केला, आता तुमचा मुलगा तेवढ्याच हिमतीने काम करतोय. हे इथल्या लोकांचं सहकार्य, माझी जी गोडी काय असेल ते पांडुरंग जाणे, त्या हिशोबाने माझा व्यवसाय चाललाय. बाकी काय. बर, आता हे तुमच्याकडे म्हणजे मी खरं तुमच्याकडे आज जे आलोय ते हे तुम्ही माझ्याकडे जे नवीन मशीन घेतलं, या मशीनच्या माहिती संबंधी आलोय. मी हे मशीन व्हिएतनाम वरती मागवलं आणि दुसऱ्याच दिवशी तुम्ही माझ्याकडे घेऊन इथे आलात. हो, आलो. बर, ते त्याचं काय तुमचं एकदम माझ्याबद्दलचं मत आहे का मशीन बद्दलचं मत आहे? थोडं बोला. असं म्हणण्यात काय हरकत नाही. पूर्वी मला हातानेच ऊस साफ करावं लागायचे, आणि एवढे साफ करणं म्हणजे दिवसा लागणारा ऊस मला दिवसभर हाताने साफ करावं लागायचं. पण मग माझी इच्छा होती का मशीन मिळावं. तुमच्या सहकार्यानं ते मशीन भेटलं, तो आज मला मोठा लाभ भेटला का माझं 8 तासाचं काम 2 तासावर आलं. हे मशीन तुम्हाला आवडलं का? आणून किती दिवस झाले? आणून काय आता 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. 15 दिवसामध्ये मी आजपर्यंत कमीत कमी 7 ते 8 ते 9 टन माल साफ केला. मोठं आहे. हे मशीन सुद्धा तुम्हाला पुरेसं आहे. हो. तुमचं जे काही दररोजचं डेली कन्झम्पशन हो. असेल, तुम्ही साधारणतः दिवसभरात तुम्हाला एक टनभर ऊस लागतोय? नाही, दिवसाला माझा कमीत कमी 300, 350, 400 म्हणजे 300च्या पुढेच लागतो. तुम्ही दररोज हा ऊस साफ करता की अजून एकदा साफ करून करताय? नाही, दररोज साफ करतो. म्हणजे आज जो ऊस साफ करतो तो परवा वापरतो. ओके, म्हणजे तुम्ही हा ऊस साफ करताय आणि तसाच ठेवून देताय? हो, बरोबर. हो. आणि मग तो 2 किंवा 3 दिवसांनी वापरतो? हो, दुसऱ्या किंवा तिसऱ्या. फक्त तो स्टॉक म्हणजे कमी पडो की जास्त लाव, धंदा हा दररोजचा सारखा नसतो. कधी 300 किलो लागेल, कधी 400 किलो लागेल, कधी 200 लागेल. वातावरण जसं स्टेप असेल त्या पद्धतीने व्यवसाय चालतो. हे हा जो ऊस आहे हा तुमचा स्वतःचा आहे की तुम्ही काही विकत घेताय? हो, विकतच घेतो. फोन केला म्हणजे आमच्या गाड्या येतात. पण ऊस जर बघितला तर अतिशय चांगला सरळ ऊस आहे आणि हा साफ केलेल्या साधारणतः 4 मुळ्या इथे दिसत आहेत. बरं, आपण आता हे तुम्ही मशीन साफ कसं करताय, ह्या मशीनने हा ऊस साफ कसं करताय हे थोडं दाखवू शकाल का? हो, हे मशीन वापरायला तुम्हाला कसं वाटतंय? एकदम फ्री. बा, फ्री आहे म्हणजे सोपं आहे असं म्हणाल? हा, कोणी याच्यावर वापरू शकता. आणि तुम्ही पण याच्यामध्ये थोडस स्वतःच इंजिनिअरिंग वापरलंय असं मी ऐकतोय, बरोबर आहे? हो. बर, सुरुवातीला आलं तसंच मशीन चालू झालं असं नाही, थोडस काहीतरी तुम्हाला वाटलं की असं करूया तसं करूया, त्याच्यातनं छोट्या गोष्टी, एकदम छोट्या गोष्टी केल्या पण त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगलं सक्सेस आलं.